शिर्डीत पुन्हा एकदा चाकू हल्ला झालेला आहे। नगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यावरती चाकूने हल्ला करण्यात आलाय। सादिक शेख असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर वाढत्या गुन्हेगारी विरोधात शिर्डीकर आता आक्रमक झाले आहेत। शिर्डीकरांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिलेला आहे। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच एका तरुणावरती चाकूने वार करण्यात आल्यामुळे साई नगरी आता हादरलेली आहे। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे सध्या आपल्यासोबत आहेत। हरीश, शिर्डीमध्ये तर पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढताना आपल्याला बघायला मिळते। नक्कीच आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वीच खरं तर लुटमार करण्याच्या उद्देशानं 2 जणांचा साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला होता आणि ही घटना ताजी असतानाच कुठेतरी पुन्हा एकदा गुन्हेगारी जी आहे ती डोकं वर काढताना दिसते आणि नगरपालिकेचे जे निवृत्त कर्मचारी आहेत शौकत शेख यांचा मुलगा सादिक शेख वय वर्ष 25 हा श्रीरामनगर येथे भाजी विक्रेता आहे आणि तो भाजी विकण्यासाठी तिथे बसलेला असताना काही जणांनी त्याच्यावरती खुनी हल्ला केला, चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार देखील सुरू आहेत। त्याच दरम्यान सगळे गावकरी जे आहेत ते एकवटले आणि पोलीस स्टेशनवरती त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि आरोपींना अटक करा अशी मागणी करत ठिय्या त्या ठिकाणी सुरू केला आणि त्यानंतर त्याच दरम्यान 3 संशयितांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे आता गुन्हेगारीला कसा चाप लागतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था झालेली आहे। कर्नाटकच्या होजिगिरी गावामध्ये शहाजी महाराजांची समाधी आहे। पानिपतकार लेखक विश्वास पाटील यांनी याकडे लक्ष वेधलेलं आहे। 360 वर्षात साधा गंजलेला पत्राही समाधीवरती बसवला नसल्याचा आरोप करत विश्वास पाटलांनी समाधीच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलेलं आहे। भविष्यात कोणी दलाली करताना आढळल्यास कठोर कारवाई होणार। मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव मंजूर करताना मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। शरद पवारांनी माझ्यावर कधीही गुगली टाकली नाही आणि टाकणार नाहीत असं वाटतं। महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी। काँग्रेसच्या हेमलता पाटील शिवसेनेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश। नाशकात शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। एकनाथ शिंदेंच्या सभेआधी नियोजन बैठकीत नाराजी नाट्य। दादा भुसे येण्याआधीच सुहास कांदेंनी बैठक घेतल्याने जुंपली। ईव्हीएम मधील कोणताही डाटा डिलीट किंवा ऍड करू नका। ईव्हीएम संदर्भात सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश। भाजपचे महाराष्ट्रात 1 कोटी प्राथमिक सदस्य पूर्ण। सदस्य नोंदणीत भाजपाचा नवा विक्रम। पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करू, पोलीस अधीक्षकांचं महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना आश्वासन। तर 10 दिवसात अटक न झाल्यास उपोषणाला बसण्याचा कुटुंबाचा इशारा। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 6 दिवसात पोलिसांनी काय तपास केला याची सखोल चौकशी करा। आरोपी पळून जातानाचं सीसीटीव्ही समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांची मागणी। आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाचं अपहरण करत हत्येचा कट उधळला। तरुणाची सांगलीमधून सिने स्टाईल सुटका। पोलिसांकडून 3घांना अटक। वांद्र्यात चोरीच्या उद्देशाने घरात घुसून 64 वर्षीय महिलेची हत्या। अवघ्या 2 तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात। चोरीचा मुद्देमाल जप्त। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। तर सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अजित नवलेंचा इशारा। आणि संपूर्ण अंबानी कुटुंब त्रिवेणी संगमात अमृतस्नान आणि गंगापूजन। परमार्थ निकेतनमध्ये स्वामी चिदानंद मुनी सरस्वतींकडून स्वागत, तर अंबानींकडून परमार्थ निकेतनमध्ये भोजन सेवा।